भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन न्यास की जानिब से एक एहतजाजी रैली निकाली गई। नांदेड़ जिला कलेक्टर दफ्तर पहुंचकर ये रैली धरने में तब्दील हो गई। रैली में मौजूद एहतजाजियों का कहना है कि कंधार के माधवराव वड़जे ने बदनवानी के खिलाफ आवाज उठाई तो इन्हें कत्ल कर दिया गया। इस कत्ल के मुलजिमिन को अभी तक गिरफ्तार भी नहीं किया गया। इन मुलजिमिन की गिरफ्तारी की मांग को लेकर एहतजाजियों ने ये धरना दिया। एहतजाजियों में अन्ना हजारे के कारकुनों ने भी शिरकत की और बदनवानी के खिलाफ आवाज उठाने वाले वड़जे के कातिलों पर कार्रवाई की मांग की। कारवाई केलेत आमच्या बाबावर जे 18 शिट्टीची जे केस केले ते खोटी आहे सगळी। आमचे बाबा सगळे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांना सगळे समाजासाठी लढणारे होते। सगळे खोटे त्यांना न्याय मिळाव गरीब लोकांना म्हणून जनतेसाठी जे लढत होते त्याला आता हे जे गुन्हा करणार होते त्या लोकांना हे समजत नव्हतं की आपण गुन्हा करायला म्हणून गुन्हेगार होते त्यांच्यावर सगळा गुन्हा झाला पाहिजे, त्याला कारवाई झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या बाबाला। अन्ना हजारे समितीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे चंद्रशेखर अय्यर। आमचे सच्चे व एकनिष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते माधवराव वड़जे यांचा घातपाताने समजा किंवा असं MCRमध्ये असताना मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूला कारणीभूत गावकरी काही लोक आहेत, त्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे आणि अपमान सहन न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे। अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन आज जिल्हा नांदेडचा मी अध्यक्ष आहे ॲडव्होकेट धोंडीबा पवार। माधवराव रामराव वड़जे पाटील आम्ही खानगाव तालुका कंधार हे जवळजवळ 1997 किंवा 2000 पासून अण्णा हजाराच्या भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलनाचे नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठं काम त्यांनी उपाध्यक्ष म्हणून केलेलं आहे। आणि नांदेड जिल्ह्यातील विशेषतः कंधार तालुक्यातील आणि खंडगाव असेल आणि कंधार तालुक्यातील पोलीस स्टेशन आहे, BDO ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, येथील भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी म्हणून त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे। त्यांच्याविरुद्ध काही केसेस लादलेले आहेत, काही चौकशा झालेल्या आहेत आणि काही लोकांवर गुन्हेही झालेले आहेत। काही ग्रामसेवक आहेत, काही सरपंच आहेत आणि त्या अपमानाने जे काही बदनामी झाली, बेइज्जती खोट्या केसमध्ये जे झाले त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी शॉकमध्ये जाऊन आणि त्या हार्ट अटॅक त्यांना त्या दवाखान्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्या लोकांचा जबाबदार खोट्या केस केल्यामुळे आणि त्यामुळे त्या लोकांवर जबाबदार जे आहेत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्या त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावरचा खोटा गुन्हा रद्द झाला पाहिजे अशी अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व जनाक्रोश मोर्चेकरांची मागणी आहे। नाही तर याच्यापुढे आम्ही महाराष्ट्रभर अशा प्रकारचा आणखीन जनाक्रोश मोर्चा विधानसभेवरही नेऊ आम्ही, अशा प्रकारची शासनाला इशारा